आजपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरेल यासह महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। मात्र सुरुवातीला बातमी आहे पावसाळी अधिवेशनाविषयीच, कारण या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत। चर्चा करायची नाही यामुळे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आलेला आहे। तर आम्ही फेसबुकवरून लाईव्ह करत बसल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। दुसरीकडे सर्वाधिक पेपरफुटी ही ठाकरे सरकारच्या काळात झाल्याचा आरोप सुद्धा फडणवीसांनी केला। दरम्यान पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा ठराव हे फेक नरेटिव्ह असल्याचा घणाघात सुद्धा अजित पवारांनी केलाय। कसल्याही पद्धतीचा ठराव या महाराष्ट्रामध्ये असू शकत नाही हे माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करण्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि जाती जातीमध्ये तेढ लावण्याचं राजकारण करतायत, हे योग्य नाही। पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलतायत। सर्वात जास्त पेपर फूट उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना झाली आहे। जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये टीईटी म्हणजे परीक्षांची नावं घ्या आणि कशा प्रकारची झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतायत। आता 6 विधानसभेतली एकत्र मतं आली। ही विधानसभेमध्ये एकीकडे 40,000 50,000 दुसरीकडे 3 लाख मतं आहेत आणि आता सगळे जागृत झालेले आहेत। एवढं करून पण मिळवलं काय? किती पर्सेंटेज आपल्यापेक्षा जास्ती मतं मिळवली तर त्याचा अभ्यास करा। आता नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून यंदाचं अधिवेशन गाजणार आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा गाजणार आहे, तर दुसरीकडे नीट परीक्षेचा घोटाळा हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे। दुष्काळ आणि बियाणांचा मुद्दा सुद्धा विरोधक लावून धरतील। कांदा निर्यातीवरून सरकारला घेरण्याची ही शक्यता आहे। ड्रग्सच्या मुद्द्यावरून सुद्धा सरकारची कोंडी करण्याचा विरोधक प्रयत्न करतील। पुणे हिट अँड रन प्रकरणी पोलिसांचा ढिसाळ कारभार यावरून सुद्धा सरकारची कोंडी विरोधक करू शकतील।